मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची नाशिकमध्ये सांगता केली आणि यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्लाबोल केला। तसंच त्यांनी विविध विषयांवरही भाष्य केलंय। पाहूयात काय म्हणाले राज ठाकरे। जगाच्या पाठीवरती जगात कुठेही तुम्ही जर समजा निवडणुका बघितल्यात तर विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात। आणि तुम्ही जर आत्ताची या 5 राज्यांच्या जर समजा आपण निवडणुका पाहिल्यात तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोदींवरती असलेला राग हा मतांमध्ये जास्ती बाहेर पडलेला आहे। आता विषयाला पर्यायाचा प्रश्न असा आहे की गेल्या इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला पर्याय होता कधी? म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची एकूण काय म्हणू आपण त्याला लोकप्रियता ही निर्विवाद होती, त्याच्यामध्ये काय प्रश्न नव्हता। परंतु महात्मा गांधींनी नेहरूंना पंतप्रधान केलं, बरोबर आहे। लोकांनी ज्यावेळेला त्या काय म्हणू आपण त्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्याच्या जोशात सगळेजण असताना महात्मा गांधींनी निर्णय घेतला की पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करायचा। हा तुमचा निर्णय होता का? देशाचा निर्णय होता का? नाही। पंडित जवाहरलाल नेहरू गेल्यानंतर लाल बहादूर शास्त्री आले, हा लोकांचा निर्णय होता का? शास्त्री गेल्यानंतर इंदिराजी आले, हा लोकांचा निर्णय होता का? आणीबाणी नंतर मोरारजी देसाई आले, हा लोकांचा निर्णय होता का? इंदिराजींच्या नंतर राजीव गांधी आले, हा लोकांचा निर्णय होता का? त्या सगळ्या बिफोर सगळ्या प्रकरणानंतर व्हीपी सिंग पंतप्रधान झाले, हा लोकांचा निर्णय होता का? नरसिंहराव हा लोकांचा निर्णय होता का? चंद्रशेखर, देवेगौडा, इंदरकुमार गुजराल, जो गेल्या 10 वर्षांचा काँग्रेसवरती समजा लोकांचा काय 10 वर्षातल्या शेवटच्या 5 वर्षातला काही काँग्रेसवरचा राग होता, तो भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडला ना। मग तिथे समजा मोदी नसते आणि अडवाणी असते तर अडवाणींना मिळालं असतं ते, अडवाणीजी नसते अजून कोणतरी तिसरं असतं त्यांना मिळालं असतं ते। म्हणून मगाशी मी म्हटलं ना की विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात। आणि आज जे सत्ताधारी बसलेले आहेत ते हरलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला पर्याय कोण? आणि नरेंद्र मोदींनी जे आतापर्यंत निर्णय घेतले याहून अजून कोण खड्ड्यात नाही घालू शकत देश। म्हणजे मायावतींनी उद्या ठरवलं तरी नाही होऊ शकत, ते होणार नाही तो भाग वेगळा। मला असं वाटतं ते जेवढं बघतील ना कम्प्युटरवरती तेवढं त्यांच्या लक्षात येईल की मोदींना खूप शिव्या पडत आहेत। ही काय पद्धत आहे का? तुमची ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती हार होताना दिसतेय, आता तुम्ही कुठपर्यंत फटीतनं जाणार आहात आतमध्ये लोकांच्या घरात? सगळ्या बाजूनी महागाई वाढून ठेवलेली आहे, पैसे काढून घेतलेले आहेत, उद्योगधंदे बंद केलेले आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत सगळे, आणि आता तुम्हाला घरात शिरून बघायचं लोक काय करतायत। हे मी तुम्हाला सांगतो ना, जशा जशा निवडणुका येतील ना हे जास्तीत जास्त चुका करत जाणार। आता हे इथे बाळा नांदगावकर आहेत, माझ्या पुण्याला माझा मेळावा चालू होता आणि माझं भाषण संपलं, मी तिथून विंगेमध्ये आलो आणि आल्यावरती मला बाळा नांदगावकरांनी का कोणीतरी मला सांगितलं की नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला, नोटा बंद केल्या आत्तापासून। त्या क्षणाला माझी जी रिॲक्शन प्रतिक्रिया आली, बाळा नांदगावकरांना इथे विचारायचं, मी म्हटलं नरेंद्र मोदींनी त्यांचा राजकीय खड्डा खणला, त्या क्षणाला बोललेलो आहे मी। आणि त्या निर्णयानंतर मी 10 दिवसानंतर केलेलं भाषण, मला असं वाटतं भारतामध्ये मी पहिला होतो ज्यांनी त्या संपूर्ण गोष्टीवरती काय होऊ शकतं हे सगळं सांगितलं होतं। त्या आजही मला असं वाटतं युट्यूबवरती भाषण आहे, ते कधीतरी बघा। आणि जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे रोज चुका करत जातील, अजून रोज खड्डे खणतील। वातावरण घाण झालं एवढं निश्चित।
हे असले कधी प्रकार नव्हते. हे काय हनुमान कोण, काय चिनी आहे का, हा आहे का, काय चाललंय काय. याचं कारण मूळ ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे वळवायचं. आणि ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये लोक ह्या दंगलींना आणि इतर सगळ्या गोष्टींना भीक घालणार नाहीत. हे तुमच्या आता ध्यानात आलंच असेल इतक्या दिवसांमध्ये की यांनी सगळे प्रकरण करून बघितली. ब्रेकनंतर बघूया राजकीय फटकेबाजी सोबतच राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमितच्या लग्नाच्या निमंत्रणाविषयी काय म्हटलं पाहूयात. अमितचं लग्न आहे 27 जानेवारीला. फार काही मोठ्या प्रमाणावरती करत नाही. आणि याचं कारण म्हणजे मला आम्ही त्या दिवशी 1-2 महिन्यापूर्वी असं सहज एक आकडा म्हणून काढला की समजा बोलवायचं झालं सगळ्यांना तर किती. तर त्याचा आकडा साधारणपणे काहीतरी एक म्हणजे मी पक्ष, माझा पक्ष, इतर पक्ष, काही सामाजिक संस्था, पत्रकार, इतर हितचिंतक वगैरे असे सगळे पकडले तर एक सर्वसाधारणपणे तो आकडा 5.5 ते 6 लाखापर्यंत गेला. तर त्याच्यामुळे मला ते शक्य नाही. आणि तुमच्या हौशीसाठी म्हणून त्या दाम्पत्याची ससे ओलपट करून घ्यायची हेही काही योग्य वाटत नाही मला. तर त्याच्यामुळे मी पक्षातल्याही अगदीच ठराविक लोकांनाच मी त्या समारंभाला बोलवणार आहे. कारण मध्यंतरी मी पक्षाचाच आम्ही आकडा काढला एक सहज मुंबईचा म्हणून मी बघितलं तर मुंबईमधले जे आमचे गटाध्यक्ष आहेत पुरुष, महिला नाहीत, तर त्या गटाध्यक्षांचीच संख्या ही 11,000 होती. आता नुसते 11,000 येणार नाहीत ना. त्यांचे एक डागा, तेजा कोणतरी असेलच ना. बरोबर की नाही. तर ते काय त्याच्यामुळे त्याचं प्रकरण जर समजा बघितलं तर ते सगळं हाताबाहेरचं प्रकरण आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच मी दिलगिरीच व्यक्त करतो परंतु सगळ्यांना बोलवणं अशक्य आहे मला. तर त्याच्यामुळे आहे थोडक्यात आहे.